आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा, तू आमच्यासाठी लय काय काय करतेस बघ, पण मी तुझ्यासाठी काय करत नाही. हा पर यापुढे असं होणार नाही. मी तुला अगदी फुलावानी जपणार बघ. तुला कसला बी त्रास होऊ देणार नाही. मी आहे तुझ्या पाठीची काय. तू काय बी काळजी करू नकोस. बरं, ते सगळं नंतर बघू आपण. आधी ज्यूस घ्या. अगं अक्षरा, ह्यो कसला ज्यूस आणलायस? हा अरे भावा, ह्यो कारल्याचा ज्यूस आहे, खास तुझ्यासाठी आणलाय. बारक्या, तू सकाळ सकाळ कशाला आलायस तोंडवर करून? हा काय 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 लाज वाटते कर तुला बोलायला? हा, तुझ्या काळजीपोटी तुला ज्यूस आणला आणि असं वागतोयस वय माझ्याशी? हे ज्यूस आहे होय? हा, ह्यो ज्यूस आहे होय? अरे ह्याच्यापेक्षा ना एरंडेल तेल बरं असतंय. अरे भावा, तू कारल्याचा ज्यूस आहे, सवय लावून घे. लग्नानंतर रोज हेच प्यायला लागणार आहे. ए बारक्या, मला नको तुझा ज्यूस. या अक्षरा बघ, मस्तपैकी कलिंगडचा ज्यूस घेऊन आलती आणि तू समजायचा पचका केलास. असा कानाखाली जाळ काढी ना तुझ्या. लवकर बाणावर आहे, नाहीतर कारल्याचा ज्यूस होतू अक्षरा 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 अक्षरा. ए थांब थांब, अक्षराचं काय झालं आता? अरे तिचं काय नाही झालं, आणि ती तुझ्यासाठी नाही, तुझ्या आईसाठी ज्यूस घेऊन गेली. लय बिंदास आहे रे पोरगी. म्हणजे ती रूम मध्ये गेली खरं, पण इथं बीपी माझा हाय झालता माहितीये का तुला. आणि मी तुझ्याकडे आलो तर तू बोलत्यात स्वप्नात. तर हे बारक्या, आई काय बोलणार नाही रे तिला? ते तुझं बघतो. पण भावा, मला एक सांग, ती तुझ्यासाठी आणि तुझ्या आईसाठी एवढं समज करतीये, एवढी काळजी घेते तुमची, आणि तुला काही करू नाही वाटत होय? असं स्वप्न बघून काय होत नसतंय. खऱ्या आयुष्यात ना काहीतरी हातपाय मारायला लागणार आहेत. हे बारक्या, हे बघ, माझं ना डोसकं चालना झालं. आता तूच सांग मला काय करायला पाहिजे ते. भावा मला सांग, तुझं वहिनीवर खरंच प्रेम आहे ना? बारक्या, अरे हे काही विचारणं झालं होय? अरे माझं अक्षरावर खरंच प्रेम आहे, आणि हे समजा माहितीये की तुला. अरे भावा, आत्ता तिला तुझी खरंच गरज आहे, आणि तू अशा शेतातल्या ढेकळ्यावानी वागलास तर वहिनी कुणाच्या खांद्यावर डोकं टेकवणार? भावा, ही येळ असती, त्यांना बॉयफ्रेंडची गरज असती. या बारक्या, जन्मात काहीतरी पटण्यासारखं बोललायस बघ. खरंच तुझा अवघड आहे रे बाबा. बरं, ते समजा ठेव बाजूला. आता तू आणि वहिनी दोघं मस्त हॉटेलात जेवायला जायचं. वय वय बारक्या, असंच करतोय बघ. शरू, गडबड नाही, मी जरा बाहेर जाते, मामांचा शोध घेऊन येते. हो, आता निघावं लागेल. ह्या ज्या सगळ्या अडचणी येत आहेत ना, त्या एक एक करून दूर कराव्या लागतील आपल्याला. नाही शरू, तुझं इथे थांबणं जास्ती गरजेचं आहे. मगाशी ज्यूसचा रिकामा ग्लास बघून उर्वशी मामी खूप चवताळल्या होत्या, त्यामुळे त्या इथे येऊन काही करू शकतात. म्हणून तुझं इथे थांबणं गरजेचं आहे. आणि हो, तुला काही मदत लागली ना तर मला मेसेज कर. आलेच मी, तू काळजी घे. हे बारक्या, अरे काय रे? म्या काय सीसीटीव्ही आहे का सगळीकडे लक्ष ठेवायला? अरे बर, केवढं खेळ पडलेत बघ. वैर समधीकडेच पडले ती.
या लोकांनी पण ना आकला नसत्यात, वाड्यामुळं ना असं खेळ टाकून ठेवलेत बघ. अरे आता लोकांच्या अकला काढून काय उपयोग आहे का? हा ते बी खरंच आहे म्हणा. चल चल हे समज खेळ उचलूया, नाहीतर गाडी पंक्चर व्हायची. चल. होय होय, मी इकडचं उचल, तू तिकडून उचल. हा. हे बारक्या, नीट लक्ष देऊन बघ, अजून लय खेळ आहे ती. ह्यो पराक्रम कोणी करून ठेवलाय ना, काय बी कळत नाही बघ. होय का? दोन्ही टायर पंक्चर? हा काय प्रकार आहे? कोणी केलं असेल हे? बारक्या, अक्षरा, तुझ्याकडेच येत होतो. पर तू अशी शिंग फुटल्याने का बघायली आहेस? आधी हे कोणी केलं ते सांगा. अगं ते म्या. काय? अगं म्हणजे बारक्या. वाटलंच होतं, तुम्हा दोघांपैकी कोणीतरी केलं असणार माहिती होतं मला. अगं म्हणजे काय झालं, बारक्या मला म्हणला की आपण तसं करूया, पण मला ते आधी पटलं नाही बघ. मग थोड्या याने विचार केल्यानंतर मला ते पटलं. मग मी आधी बारक्याला म्हणलं आपण असंच करूया म्हणून. म्हणून तुम्ही असा वागला? म्हणजे तुझ्याकडे यायला नाही पाहिजे होतं काय? छोटे मालक, गाडीचे दोन्ही टायर पंक्चर करून ठेवलेत. कुणाच्या? हे काय आहे? अयो, अरे हे कुणी केलं? तुम्ही. खेळ तुमच्याकडे आहेत ना? हा? अगं नाही, हे आम्ही नाही केलं. ते उगाच खोटं बोलू नका. आता तुम्हीच सांगितलं की हे तुम्ही आणि बारक्यानी केलंय. अगं हे नाही, ते आम्ही. छोटे मालक, उगाच सारवा करू नका. तुम्ही कबूल केलं ना आता? अक्षरा, तू आमचं ऐकून घेणार आहेस का तुझीच गाडी पळवणार आहेस? हा, कशी पळवू? गाडी पंक्चर आहे ना. अगं नाही, हे नाही. गाडी कोणी पंक्चर केली ना ते आम्हाला माहित नाही. आम्ही ते. खोटं बोलू नका. आता तुम्ही आत्ताच कबूल केलंय तुम्ही आणि बारक्याने केलंय म्हणून. बोला, तू बोल. आमसनी बोलूच देऊ नकोस. नाही, ते एकदा कानफाट्या नाव पडलं ना की आम्ही कानफाट्यात. बोला, पण तुम्ही नाहीतर बारक्या, तुमच्या दोघांपैकीच कोणीतरी केलं असणार. वा 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 वा, काही विश्वास आहे का तुझा आमच्यावर? भारी वाटलं ऐकून. सॉरी, पण मी जेव्हा आले तेव्हा बारक्या इथे गाडी पुसत होता, त्याच्याशिवाय कोणी नव्हतं. हो नाही, मी फक्त मग अशी गाडी पुसली आणि आत गेलो आणि ह्याला म्हणलं का चला आपण अक्षरा वहिनीला भेटून येऊ. आता ह्यो तयारच होत नव्हता. मी कसं बस त्याला तयार करून आणलं माहितीये का तुम्हासनी?
आणि हेच मागापासून तुला सांगायला लागलो या, तर तू आमचं ऐकूनच घे ना. अगं आम्ही इथं आलो ना तेव्हा बघितलं समधीकडे खिळं पडलेलं होतं, म्हणून बारक्याला मीच म्हणलं की हे खिळं उचलूया म्हणून, नाहीतर कोणची तरी गाडी पंक्चर व्हायची. तर तू आलीस आणि डायरेक्ट आल्या आल्या खापड्या चुडवायला लागलीस की. म्हणजे हे तुम्ही नाही केलं, मग कोण? काय माहिती. हा वहिनी. बारक्या वहिनी काय? हा तुम्ही पुढचं ऐकून तर घ्या वहिनी. मी सांगतो काय झालं. मगाशी मी इथं गाडी पुसत होतो आणि हे बाई काय करायला लागले इकडे. मामी मामी तू चला लपाछपी खेळूया. काय? नाही म्हणजे तुम्ही लपा आणि मी तुम्हाला हुडकतो, लगेच हुडकू शकतो. कसं सांगा कसं सांगा. कसं? अहो एवढी दांडगी वस्तू शोधायला काय अवघड काम आहे होय. बारक्या डोसकर पडलंस वैर. हा धान्य नाही कोठारात आणि तोंड घालतो गटारात. आता गटारच समोर आल्यावर मी तरी काय करणार आहे. बारक्या तुम्ही इकडे काय करताय. तुला काय करायचं तरी चौकशा. नाही म्हटलं असं लपछपत येत होता म्हणून म्हणलं काय लपछपी खेळताय का काय. तुमच्यावर डाव आलाय का. नाही नाही तुमच्यावर डाव कसा येईल, तुम्ही तर दुसऱ्यांवर डाव टाकताय. बारक्या लई मचमच करायलायस, नाहीतर बघ हे मी खिळ करून टाकीन तुला. चल हो आतमध्ये. जातो की, एवढं कशाला तापताय. चल जा. तरी मला शंका होतीच हिनं काहीतरी लपवलेलं असणार आहे. मला वाटलंच हे काम ना त्याच करू शकतात, मी ना सोडणार नाही त्यांना. हो नाही 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 तुम्ही असं नका करू. म्हणजे तुम्ही चिडावं म्हणूनच त्यांनी तसं केलं असणार आहे वहिनी. पुन्हा वहिनी तू. जी भाऊ बघितलं नुसतं वहिनी म्हणलं तरी चिडतीय. मग हिला डिवचायला खेळ कशाला टाकायचं. नाही नाही मामी शानी नाहीच आहे. होय अक्षरा, अगं उगा कशा पाय चिडतेस तू. मग सारखा सारखा काय वहिनी म्हणतोय हा. तो बारक्या मरू दे, मी काय सांगतो ना ते ऐक. हाय का वा हे चांगलं आहे. बारक्या मरू दे. वहिनी अजून भेटली बी नाही तर बारक्या मरू दे. हीच काय र दोस्ती जयवीरू म्हणता. हे बारक्या मुस्काट सुजवून ठेवी ना. हा अरे इथं काय चाललंय आणि काय तू स्वतःची टेप मध्ये वाजवायलायस. हे बघ अक्षरा ऐक, हे समज ना तू चिडावं म्हणून मामी करतीया, पण तू ना त्यांचेच डोळं त्यांच्याच बोटात घाल. त्यांची बोट त्यांच्या डोळ्यात असं असतं ते. इथं काय व्याकरणाचा तास चालू आहे होय. अगं समजून घे की. तर मूळ मुद्दा काय आहे, आपण चिडायचं नाही. मग त्यांच्या बी टायरची हवा जाईल, तिचा समजा प्लॅन पुस्स होईल बघ. आता मला बाहेर जायचं होतं, त्याचं काय करू सांगा. थांब मॅकॅनिकला बोलवतो थांब. काही गरज नाही, मी नेते माझी गाडी ढकलत. अगं अक्षरा मी मदत करतो म्हणलं ना व. काही गरज नाही, बाजूला व्हा. अगं मी करतो म्हणलं ना व. बाजूला व्हा म्हटलं ना. तू बाजूला हो. तुम्ही बाजूला व्हा. तू बाजूला हो, मी मदत करतो. नाही म्हणाले ना. होय बाजूला. चल ठीक. ए बारक्या पकड. असं हा निंदी नाही. हा अरे पकड म्हणजे गाडीला पकड, मला नाही. मला पकडायला. वहिनी थोडं सरकन. बारक्या तू. पकड पकड. हा ढकल ढकल. ए बारक्या एक काम कर, तू पुन्हा पकड, मी धक्का मारतो मागणं. ये इकडे ये. आय 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 गो आई. आयो
आयो हळू इथे बसा तुम्ही सावकाश. आयो छोटे सॉरी फार लागलं नाही ना? फ्रॅक्चर कणकाच पडला असणार आहे. वहिनी अहो कसं करायला लग्न याच्याशी कोण बारक्या बंद पड इथं. काय लाज वाटते का तुला? अरे तुझं जुळवं निघालोय मॅन. काय काय जुळवतोयस? हाड ते पायातलं हाड तुटलंय ना ते जुळवतोय. बारक्या असं आणि की नाही. छोटे मालक तुम्ही बसा. शरू पटकन पाणी घेऊन ये. तुला नीट सावरून चालाय काय होत होतं पण हा आधीच पाय घसरायचं वय हाय आपला. आणि हे घे पाणी घे. तुम्ही बसा मी स्प्रे घेऊन येते. अगं नाही शर्वरी एवढं काय नाही झालं आहे. यो बारक्या आहे ना उगाच बंबा मारते बघ. हाय का घ्या काय वाटतंय का? हॉटेलात जाणार होतं साहेब जेवायला आणि हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आली. कशाला गरज होती? ए बारक्या तुझ्या तोंडाचा पट्टा आवर की जरा. अरे जास्त नाही लागलं हाय मुका मारच हाय. अरे भावा चांगली वहिनी सेवा करती चांगला चान्स मिळालाय कशाला सोडतोयस? आता म्हणायचं माझा पाय फ्रॅक्चरच आहे. बारक्या असं बशा बैलावाने ऐकतं खाणं आपल्याला नाही जमायचं. जातो म्या तिला जिकडं जायचंय ना तिकडं सोडायला पाहिजे बघ. हा तसं तरी कर. आणि वाटेत जाशील का नाही तर तिला विचार का आपण हॉटेलात जायचं का जेवायला. हा जा. हा अगं अक्षरा राहू देत सोड. एवढं काय नाही झालं आहे. उगा काळजी करतेस बघ तू. नाही करू दे की ती नाही करणार तर कोण करणार काळजी. मारा तुम्ही स्प्रे. अगं अक्षरा राहू दे. अगं ते जखम एकीकडं आणि मलम दुसरीकडे असं व्हायला लागलंय बघ. म्हणजे हे समजा मामी करून गेली तर तिचा विचार करायचा सोडून आपण तिसरंच काहीतरी करायलोय बघ. तिला असं सहल सोडून चालणार नाही. तिला चावचा करायली. तू चल माझ्या संग. छोटे मालक आयो अक्षरा तू आत्ताच्या आता चल माझ्या संग. तुझी स्कूटर आहे ना मामीनच खराब केली आहे. तू बघ मी तिची कशी गत करतो ते. चल. अक्षरा तू अशी शांत का उभी आहेस? हात सोडा माझा. अगं लक्षात ना आलं बघ असं केव्हा झालं ते. मला मामीचा राग आला आणि मी चुकून तुझा हात धरला बघ. तू चल माझ्या संग. नाही नको. अगं ए शर्वरी अगं तू सांग की हिला. असं कोण बी आपल्याला काय बी बोलल आणि आपण सहन करायचं होय. ए अक्षरा मी तुझं काय बी ऐकणार नाही आहे. तू चल माझ्या संग. नाही आपण असं काही नाही करायचं. हे बघ तू ना आलीस ना तर मी शर्वरीला घेऊन जाईन. आणि अक्षरा तू मामीला असं मोकळी सोडणार आहेस का? मग काय लुटूपुटूची भांडणं करत बसू? त्यांनी गाडी पंक्चर केली म्हणून मी वाद घालत बसू? अहो त्या मामीची बुद्धी आहे ना बालिश आहे म्हणून मी पण तसंच वागायचं का? छोटे मालक
या अशा लहान लहान गोष्टीमध्ये आपण अडकत गेलो ना तर त्यांचा हेतू साध्य होईल. त्या काहीतरी बोलणार, त्यावर मी चिडणार, परत मी काहीतरी बोलणार, मग त्या मॅडम समोर काहीतरी वेगळा तमाशा उभा करणार. नकोय आपल्याला हे सगळं. त्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं. हा तू म्हणतेस ते बरोबर आहे, पर जाऊ द्या ना, या साऱ्याचा विचार करायला वेळ पण नाहीये माझ्याकडे. मला आता लगेच बाहेर जायचं होतं, पण अगं मग माझी गाडी घेऊन जा की. तुमची नको, त्यापेक्षा मी माझी सोय बघते. अक्षरा, मी तुझी मदत करायला आलो आणि माझी मदत घ्यायची नाही असं ठरवलं आहेस का तू?